कोल्हापुरातील छत्रपती महाराज शाहू टर्मिनसवर सुरू असलेल्या 43 कोटी रुपयांच्या विकास कामांचा आढावा घेत खासदार धनंजय महाडिक यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना अनेक सूचना केल्या। तिकीट खिडकी, पार्किंग व्यवस्था, रिक्षा स्टँड, स्वच्छतागृह, वेटिंग रूम, दिव्यांगांसाठी सुविधा, रेल्वे गाड्यांबद्दल माहिती देणारी स्क्रीन, प्लॅटफॉर्मची स्वच्छता, सरकते यांत्रिक जिने अशी सर्व कामं वेळेवर आणि दर्जेदार पद्धतीनं पूर्ण व्हावीत, प्रवाशांना सर्वोत्तम सेवा सुविधा द्याव्यात असं खासदार धनंजय महाडिक यांनी अधिकाऱ्यांना बजावलं। कोल्हापूर रेल्वे स्थानकावरून 75% कामांची पूर्तता झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं, पण उर्वरित काम गतीनं पूर्ण करावं असंही सांगितलं। कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनसला 135 वर्ष पूर्ण झाली आहेत। खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्यातून कोल्हापूर रेल्वे स्थानकाच्या विकास कामांसाठी 43 कोटी रुपयांचा निधी मिळालाय। त्यातून गेल्या 1.5 वर्षात रेल्वे स्थानकावर अनेक कामं सुरू आहेत। स्वागत कक्ष, तिकीट खिडकी, दुचाकी आणि चारचाकी वाहनांचं पार्किंग, रिक्षा स्टँड, स्वच्छतागृह, वेटिंग रूम, दिव्यांगांसाठी लिफ्ट आणि अन्य सुविधा, रेल्वे गाड्यांबद्दल माहिती देणारे डिस्प्ले, प्लॅटफॉर्मची स्वच्छता, प्रकाश योजना, यांत्रिक जिने अशा विविध कामांचा आढावा घेण्यासाठी आज खासदार धनंजय महाडिक यांनी रेल्वे स्थानकावर बैठक बोलावली होती। रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक हेमंत कुमार बहेरा, सहाय्यक अभियंता अरुण कुमार मिश्रा, सरोज कुमार, स्टेशन मास्तर RK मेहता, विद्युत विभागातील सागर गायकवाड, रेल्वे पॅसेंजर समितीचे बाबा निंबाळकर, जयेश ओसवाल, मोहन शेटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक RM पांडे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची या बैठकीला उपस्थिती होती। कोल्हापूर रेल्वे स्थानकावरील सर्व कामांचा आढावा घेऊन प्रत्येक काम वेळेवर आणि दर्जेदार पद्धतीनं पूर्ण व्हावं असं खासदार धनंजय महाडिक यांनी बजावलं। कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनल रेल्वे स्टेशनवरती प्रधानमंत्री मोदीजींच्या संकल्पनेतून या रेल्वे स्टेशनला 44 करोड रुपये सँक्शन झालेले होते। साधारण 1.5 वर्ष झाले आणि त्या सगळ्या कामाची सुरुवात झालेली आहे। या सगळ्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आज मी इथं भेट दिलेली आहे। सर्व सिनियर अधिकारी प्रत्येक विभागाचे या ठिकाणी उपस्थित आहेत। अतिशय समाधानकारक काम सुरू आहे। मंजूर झालेल्या कामापैकी जवळजवळ 77% काम पूर्ण झालेलं आहे आणि येणाऱ्या नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत उरलेली सगळी कामं पूर्ण होतील आणि त्याच्यानंतर अनेक सुविधा ज्या प्रस्तावित होत्या त्या पूर्ण पॅसेंजरसाठी आपल्याला पाहायला मिळतील। खूप जुनी बिल्डिंग आहे। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी 135 वर्षापूर्वी या रेल्वे स्टेशनची स्थापना केलेली होती आणि आता अनेक डेकोरेटिव्ह गोष्टी किंवा पॅसेंजर सुविधासाठी पार्किंगची व्यवस्था, ड्रायवेची व्यवस्था, टॉयलेटची व्यवस्था, प्लॅटफॉर्मची, शेल्टर शेडची, या बरोबर फुट ओव्हर ब्रिज, त्याबरोबर एक्स्केलेटर, अशा अनेक सुविधा या नजीकच्या काळामध्ये पूर्ण होणार आहेत, ज्याचा निश्चित पॅसेंजरना लाभ होईल। रेल्वे स्टेशनवरील सर्व कामांची पाहणी करून रेल्वे स्थानकात अतिक्रमण निर्माण होणार नाही, रेल्वे स्थानक परिसरात स्वच्छता असलीच पाहिजे, तसंच बेशिस्त रिक्षा व्यावसायिकांवर रेल्वे पोलिसांनी कारवाई करावी असं खासदार महाडिक यांनी सांगितलं। सुमारे तासभर सुरू असलेल्या या बैठकीत खासदार महाडिक यांनी प्रत्येक कामाची कितपत पूर्तता झाली आहे हे तपासलं। सरासरी 70% कामांची पूर्तता झाली असली तरी कामांची पूर्तता वेगानं करावी असंही खासदार महाडिक यांनी स्पष्ट केलं।